वसईच्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात फोटोला बंदी आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात फोटोशूटसाठी आलेल्या तरुणाला सुरक्षा रक्षकांनी रोखलं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। किल्ल्यामध्ये वारंवार अश्लील चाळे, प्री वेडिंग शूट, डान्स आणि तरुणाईचा उच्छाद सुरू असतो। इतर वेळी स्वैराचार सुरू असताना सुरक्षा रक्षकांची कार्यतत्परता कुठे जाते असा सवाल आता विचारला जातोय। ही कुठली दंडेलशाही आहे असा प्रश्न सुद्धा या घटनेमुळे उपस्थित केला जातोय। मैं तेरे को मान दिया ना हिंदी में बात करके, तो मेरे को तू सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में, मराठी बोल के। कितने साल हो गए तेरे को जॉब करके यहाँ पे? 2 साल। कितने साल हो गए? 2 साल हो गए। हाँ, मराठी क्यों नहीं सीखा? मराठी का नाही येत तुला? शिकेगा सर। कधी शिकणार? कधी शिकणार मराठी? हाँ, नाव दाखव जरा। ब्रिजेश कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे, हा वसई फोर्टला असतो बरोबर, सिक्युरिटी गार्ड। हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय। याचं काय केलं पाहिजे? आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही। ओके, काय काय बोला, कोण बोलला? आता हे लोक काय बोलले ते ऐकले लोक नाही, दादागिरी दाखवते आम्ही, दादागिरी नाही दाखवलेली आहे। तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना? पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर। चल नाही येत, नाही येत, पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास। तुला किती असेल 3 मन? आता लक्षात ठेव, तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब असणं तर जावं तर लागणार। आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना इकडे देत नाहीत ना। वसई एकुडेही वसई फोर्ट, इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे। गड कशी तुटली, कपल काय करतात इथे, कुठचे कपल आपल्या आई बहिणी बरोबर येतात तर ठीक आहे मानतो मी, पण आलतू फालतू कपल येतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय? फुटतात? छत्रपती कळतो का तुम्हाला? छत्रपती कळतो? थांबवायचं नाही छत्रपतींना। फालतूगिरी करतोय आम्ही, फालतूगिरी करतोय कपडे घालून। काय दारू पितात तिथे मुलं? नाही सर। नाही ना, मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं। त्याशिवाय इकडे यायचं ना आमच्याकडे। मैं तेरे को मान दिया ना हिंदी में बात करके, तो मेरे को तू सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में। म्हणजे हे जरा उद्वेगजनक वाटलं मला। याआधी वसई किल्ल्यातील प्री वेडिंग शूट असतील किंवा प्री बेबी शूट, हे सगळं आपत्तीजनक व्हिडिओ व्हायरल होत असताना जर एखादा मावळा शिवरायांच्या वेशामध्ये प्रबोधन करत असेल तर त्याच्यात गैर काय आहे? तर आपण महाराष्ट्राला चीड आणणारी ही बातमी पाहतोय। वसईच्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात फोटोला बंदी आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय आणि आपण तो व्हिडिओ सुद्धा पाहिलेला आहे। काय नेमका त्यांच्यामध्ये संवाद झालाय ते सुद्धा आपण ऐकलेलं आहे। ओके, काय काय बोला, कोण बोलला? आता हे लोक काय बोलले ते ऐकले। तर आपल्या सोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत गोवर्धन देशमुख, मराठी एकीकरण समितीचे ते सदस्य आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। गोवर्धनजी, आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये ही एक व्यक्ती आहे, मात्र सुरक्षा रक्षक त्यांना फोटो काढण्यापासून मज्जाव करतायत। ही खरं तर दडपशाही आहे, दंडेलशाही आहे। काय आपली प्रतिक्रिया आहे? लाजिरवाणी गोष्ट आहे। मराठी भाषिक राज्यामध्ये आपल्या महाराजांच्या किल्ल्यावरती खरं तर एक परप्रांतीय व्यक्ती सुरक्षा रक्षक म्हणून नेमली जाते। मुळात हेच दुर्दैव आहे। आणि ती सुरक्षा रक्षक, अडाणी सुरक्षा रक्षक, त्याला छत्रपती शिवरायांच्या वेशामधली व्यक्ती समजत नाही। आणि आज सामान्य माणसाला सोडा, सामान्य माणसाला हिंदीत बोला, मराठी बोलणार नाही, ही दादागिरी सुरूच आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात असलेल्या आमच्या बांधवाला त्या ठिकाणी अडवलं जातं, त्या ठिकाणी त्याला मुजोरी केली जाते की हिंदीत बोल, मराठीत नाही बोललं पाहिजे। आणि आजचा हा माज यांचा दिवसेंदिवस वाढलाय आणि याला सर्वस्वी जबाबदार आमचे राज्यकर्ते आहेत। आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा बिहारमध्ये जातात आणि तिकडे जाऊन घोषणा करतात की तुम्ही मुंबईमध्ये या, तुम्हाला छटपूजा काय आहे आम्ही दाखवतो, त्यावेळेस त्यांची ताकद वाढते। म्हणून हा माज दिवसेंदिवस मराठी माणसावर वाढलेला आहे। आणि एक चिल्लर सुरक्षा रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये असलेल्या व्यक्तीला सांगतोय मराठी नाही हिंदीत बोल। हा माज कुठेतरी मराठी माणसाने आता उतरवण्याची वेळ आलेली आहे आणि सहनशक्ती मराठी माणसाची संपलेली असं मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांसमोर सांगतोय। अगदी गोवर्धनचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोर्तुगीजांकडून हा चिमाजी अप्पा यांनी हा पूर्ण किल्ला आपल्या ताब्यात घेतलेला होता। मराठी साम्राज्यासाठी ही अतिशय महत्त्वाची आणि अभिमानाची बाब होती। मात्र आता त्याच किल्ल्यावर हे अमराठी सुरक्षा रक्षक मराठी बोलायला तर नकार देता येतच, पण त्याचबरोबर इतर चाळे सुरू असतात तेव्हा मात्र त्याला मज्जाव केला जात नाही, तेव्हा त्याला बंदी घातली जात नाही। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातली जी समोर व्यक्ती आहे तिला फोटो काढू नको म्हणून सांगितलं जातंय। हा छत्रपती शिवाजी महाराज
महाराजांचा अपमान आहे आणि त्याचबरोबर मराठी जनांचा सुद्धा अपमान आहे. तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय? तो बरोबर आहे, कारण या ठिकाणी अनेक व्हिडिओ आपण समाज माध्यमावरती फिरताना पाहतो. थिल्लर चाळे या ठिकाणी होतात, अनेक त्या ठिकाणी आमचे गडप्रेमी शिवप्रेमी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचा कचरा स्वच्छता करतात. त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या अनेक वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी सापडतात. त्यावेळेस हे प्रशासन कुठे असतं? आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी अडवता. हा सर्व मराठी जणांचाच नव्हे तर सर्व संपूर्ण देशाचा अपमान आहे, छत्रपती शिवरायांचा अपमान आहे. सरकारने गांभीर्याने या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे आणि यावरती सक्त कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन आपल्यासोबत होते आणि त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण आता जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांच्याकडे. प्रथमेश, काय नेमका हा संपूर्ण प्रकार होता आणि या संदर्भात काही पोलिसांकडे तक्रार केलेली आहे का? पोलिसांनी त्याला काय प्रतिसाद दिलाय? श्वेता, 2 दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. वसई किल्ल्यातला हा व्हिडिओ आहे. आपण व्हिडिओत बघितलं तर शिवाजी महाराजांच्या वेशात हा तरुण या सुरक्षा रक्षकांशी भांडतोय. खरं तर या सर्व प्रकारावरून तळपायात की आग जी आहे ती मस्तकात जाईल, कारण या किल्ल्यामध्ये अनेक प्रकार घडत असतात. अनेक वर्ष इथे प्री वेडिंग सुरू असतं, दारू पिऊन तरुण धिंगाणा करत असतात किंवा इतर काही वस्तू या ठिकाणी सापडलेल्या आहेत. त्यावेळी हे सुरक्षा रक्षक काय करत असतात आणि जेव्हा शिवाजी महाराजांचा वेश करून एक तरुण तिथे फोटोशूटसाठी येतो त्याला अडवलं जातं. हे खरंच अपमानास्पद आहे. पुरातत्व विभाग याकडे कशा पद्धतीनं बघतंय? पुरातत्व विभाग या ठिकाणी अस्तित्वात तरी आहे का? कारण की एरवी आम्ही इथे स्थानिक पत्रकार आहोत आणि अनेक घडामोडी या किल्ल्यातून कळत असतात. आग लावायच्या घटना आहेत किंवा किल्ल्याची डागडुजी व्यवस्थित होत नसते आणि त्यातच अशाच पद्धतीनं जो शिवाजी महाराजांच्या वेशातला तरुण आहे त्याला फोटोशूटमध्ये अडवलं जातंय. खरंच हे संतापवणं आहे. दुर्गप्रेमी असतील ते देखील संताप व्यक्त करतायत आणि मुळात या किल्ल्यामधले जे सुरक्षा रक्षक आहेत ते हिंदी भाषिक आहेत आणि ते हिंदी बोलायची सक्ती करतायत. हे खरं तर कुठेतरी चुकीचं आहे आणि याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. सोशल मीडियावरती आता हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय, या व्हायरल व्हिडिओ नंतर तरी पोलीस काय कारवाई करतात किंवा पुरातत्व विभाग याकडे कशा पद्धतीनं बघतं हे महत्वाचं असणार आहे. अगदी प्रथमेश, आपण असेच आमच्या सोबत राहा. तो व्हिडिओ आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. तो मेरे को तो सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में. मराठी बोल के कितने साल हो गए तेरे को जॉब करके यहाँ पे? 2 साल. कितने साल हो गए? 2 साल हो गए. हाँ, मराठी क्यों नहीं सीखा? मराठी का नाही येत तुला? शिकेगा सर. कधी शिकणार? कधी शिकणार मराठी? हा, नाव दाखव जरा. ब्रिजेश कुमार गुप्ता. हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे? हा वसई फोर्टला असतो, बरोबर, सिक्युरिटी गार्ड. हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय. याचं काय केलं पाहिजे? आणि बोलतो हक्काने मला मराठी येत नाही. देखिए ओके, मला बोलले असं काय काय बोला? कोण बोलला? आता हे लोक काय बोलले ते ऐकत नाही. दादागिरी दाखवत आम्ही दादागिरी नाही दाखवलेली आहे. नहीं तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना. नहीं सर सुनिए. पहिली गोष्ट, तुला मराठी बोलता येत नाही, बरोबर. चल, नाही येत, पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास. तुला किती असेल 3 मन? आता लक्षात ठेव, तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब पासून तर जावं तर लागणार. आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना इकडे देत नाहीत ना. वसई एकुडेही वसई फोर्ट, इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे. गड कशी तुटली, कपल काय करतात इथे, कुठचे कपल आपल्या आई बहिणी बरोबर येतात तर ठीक आहे, मानतो मी, पण आलतू फालतू कपल येतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय? फुटतात. छत्रपती कळतो का तुम्हाला? छत्रपती कळतो. थांबवायचं नाही छत्रपतींना. फालतूगिरी करतोय आम्ही, फालतूगिरी करतोय. कपडे घालून काय दारू पितात तिथे मुलं? नहीं सर. नाही ना. मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं. त्याशिवाय इकडे यायचं ना आमच्याकडे. मैं तेरे को मान दिया ना, हिंदी में बात करते तो मेरे को तो सम्मान देना. तर आपण हा व्हिडिओ पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवलेला आहे, पाहिलेला आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण नेटवर संताप व्यक्त केला जातोय. दुर्गप्रेमींनी सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रथमेश यांच्याकडे. प्रथमेश, या तरुणाशी बोलणं झालंय का? या तरुणाची नेमकी मागणी काय आहे? या तरुणाची मागणी म्हणजेच की इथले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना किमान मराठी बोलता यावं. कारण मराठी किंवा हिंदी हा जो वाद आहे तो अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू आहे आणि अशात इथले जे सुरक्षा रक्षक आहेत ते स्वतः संबंधित जे किल्ल्यात प्रकार होत आहेत त्याकडे दुर्लक्ष करतात.
प्री वेडिंग शूट होत असतं किंवा दारू पिण्याचे प्रकार होत असतात किंवा या किल्ल्याची डागडू जी आहे त्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असतं. त्यामुळं संबंधित प्रशासनाचं लक्ष खेचण्यासाठी या तरुणानं हा शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना झापलेला आहे. अगदी त्या सुरक्षा रक्षकांशी काही बोलणं झालेलं आहे का? त्यांनी का हा विरोध केलाय त्या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का? नाही, त्यांच्याशी बोलणं सुरक्षा रक्षकांची बाजू अद्यापही समोर आलेली नाहीये. मात्र अशाच सुरक्षा रक्षकांनी जसा अटकाव या तरुणाला केलेला आहे अशीच अटकाव इतर तरुणांना का केला जात नाही? इथं प्री वेडिंग शूटला बरेच तरुणी येत असतात, किल्ल्यामध्ये विचित्र प्रकार घडत असतात, त्याकडे हे सुरक्षा रक्षक दुर्लक्ष करतात. मात्र शिवाजी महाराजांनाच जर त्यांचा वेश करून जे किल्ल्यामध्ये येऊन अगदी प्रथमेश, मी आपल्याला थोडंसं थांबवते. आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवीण दरेकर. दरेकर सर, मी आपल्याला पुन्हा एकदा तो व्हिडिओ ऐकवते. मैं तेरे को मान दिया ना हिंदी में बात करके, तो मेरे को तू सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में, मराठी बोल के. कितने साल हो गए तेरे को जॉब करके यहाँ पे? 2 साल. कितने साल हो गए? 2 साल हो गए. हाँ, मराठी क्यों नहीं सीखा? मराठी का नाही येत तुला? शिकेगा सर. कधी शिकणार मराठी? हा, नाव दाखव जरा. ब्रिजेश कुमार गुप्ता. हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे, हा वसई फोर्टला असतो बरोबर, सिक्युरिटी गार्ड. हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय. याचं काय केलं पाहिजे? आणि बोलतो हक्काने मला मराठी येत नाही. ओके, काय बोलला? कोण बोलला? आता हे लोक काय बोलले ते ऐकत दादागिरी दाखवते आम्ही, दादागिरी नाही दाखवलेली आहे. तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना? सर सुनिए. पहिली गोष्ट, तुला मराठी बोलता येत नाही बरोबर. चल नाही येत, पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास. तुला किती असेल 3 मन? आता लक्षात ठेव, तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब असणं तर जावं तर लागणार. आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना. आपण आता जाणार आहोत प्रवीण दरेकर यांच्याकडे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. प्रवीण सर, आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे, संतापजनक असा हा व्हिडिओ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातल्या एका तरुणाला फोटो काढण्यापासून वसईच्या किल्ल्यावर मज्जाव करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर मराठी बोलणार नाही असा नकार घंटा सुद्धा वाजवण्यात आलेली आहे. काय आपली प्रतिक्रिया आहे? मला वाटतं छत्रपती हा आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान, अभिमान आहे आणि गड किल्ले आणि छत्रपती हे तर आपलं भूषण आहे महाराष्ट्राचं. आणि अशा वेळेला जर एखादा तरुण त्या ठिकाणी छत्रपतींच्या वेशात जाऊन फोटो काढत असेल तर अशा प्रकारचा आक्षेप घेणं दुर्दैवी आहे. आता यामागे काही राजकारण आहे का हेही आपण तपासून पाहिलं पाहिजे. छत्रपतींचा अपमान कोणीच सहन करणार नाही, इथल्या अस्मितेचा अपमान कोणीच सहन करणार नाही. परंतु या आडून काही राजकारणाची गणितं कोण मांडते का हेही तपासावं लागणार आहे. कारण आता जसजशी निवडणुका जवळ येत आहेत त्यावेळेला अनेक फंडे त्या ठिकाणी पुढे येऊ शकतात. परंतु मला वाटतं की अशा प्रकारच्या गडकिल्ल्यांवर स्थानिकच आपली मराठी भूमिपुत्र असतील तर अशा गोष्टी होणार नाहीत किंवा अशा गोष्टींना त्यांना महाराजांचं व्यक्तिमत्व, मोठेपण, त्याचबरोबर गडकिल्ल्यांचं महत्व आणि आपली अस्मिता याची जाणीव असते. आणि त्याच्यामुळे मला वाटतं संबंधित यंत्रणा ज्या काही नियंत्रण करतात किंवा काळजी घेतात त्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आणि आपल्यासोबत आता फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेजी. सुषमा अंधारेताई, आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे, अतिशय संतापजनक असा हा व्हिडिओ आहे. जेव्हा तिथे धुडगूस सुरू असतो, स्वैराचार सुरू असतो, तेव्हा कोणीही सुरक्षा रक्षक तिथे येत नाही आणि तो स्वैराचार, तो धुडगूस रोखत नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातली व्यक्ती फोटो काढायला गेली तेव्हा त्यांना मज्जाव करण्यात आला. काय आपली प्रतिक्रिया आहे? खरं तर महाराष्ट्रातले गड किल्ले किंवा एकूण महाराष्ट्र उभारणी महाराजांनी केली ती महाराष्ट्रातल्या रयतेसाठी. त्यामुळे महाराष्ट्राची रयत, महाराष्ट्रातलं मराठी मान जर त्या गड किल्ल्यावर आपुलकीने जात असेल आणि आपल्या महाराजांनी केलेला पराक्रम अनुभूती घेण्यासाठी तिथे जात असेल आणि तो ऐतिहासिक क्षण तो कॅमेऱ्यात टिपत असेल तर याच्यात वाईट ते काय आहे? मात्र गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या नावाखाली ठेकेदारी पद्धतीने ज्या कंपन्यांना ठेके दिलेत आणि ज्या कंपन्यांचे हे लोक सिक्युरिटी गार्ड म्हणून तिथे वावरतात यांची मनमर्जी अशी आहे जणू काही गड किल्ल्यांचा 7-12 या कंपन्यांच्या नावाने केलेला आहे आणि हे चीड आणणारं आहे.
माझ्या आधी आपण भाजप आमदार दरेकर साहेबांची प्रतिक्रिया दाखवत होतात. मला कमाल वाटते दरेकरांच्या प्रतिक्रियेची सुद्धा. एरवी पूर परिस्थिती किंवा इतर गोष्टींमध्ये राजकारण शोधू नका असं म्हणणारे दरेकर किंवा एकूण भाजपा आता एका साधा मराठी तरुण तिथे जातोय आणि त्याला फोटो काढू दिला जात नाही यावर स्वतंत्रपणे निषेध व्यक्त करण्याच्या ऐवजी याच्यात राजकीय वास आल्याची वार्ता करतात. ही किती चुकीची गोष्ट आहे. खरं तर ही गडकिल्ले संवर्धनाच्या नावाखाली ठेके दिलेल्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांचा पहिल्यांदा शोध घेतला पाहिजे आणि अशा कंपन्या रद्दबातल ठरवल्या पाहिजेत. आणि आता त्यांना अधिकारच नाहीये कुठलाही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अडवायचा. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेजी. श्रीमंत कोकाटेजी, आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? कारण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला छत्रपती शिवाजी महाराजांची महती माहिती आहे. मात्र असं असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातली एक व्यक्ती तिथे जाते वसईच्या किल्ल्यावर आणि त्यांना नकार दिला जातो फोटो काढायला. ही खरं तर खूप खेदजनक आणि तितकीच संतापजनक बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं आराध्य दैवत आहे आणि ते सर्वांचं दैवत आहे. ते केवळ एका जातीचं किंवा एका समूहाचं किंवा धर्माचं किंवा प्रांताचं नव्हे किंवा एका भाषिकांचं नव्हे तर हे सगळ्यांचं दैवत आहे. आणि छत्रपती शिवाजीराजांवरती लहान मुलापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांचं प्रेम आहे. एखादा तरुण मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं किल्ल्यावरती जातो ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ही चांगली गोष्ट आहे. अस्मिता बाळगून जर का तो किल्ल्यामध्ये जात असेल आणि त्या किल्ल्याच्या प्रति आदर बाळगून त्या ठिकाणी फोटो काढत असेल तर यामध्ये अप्रस्तुत किंवा आक्षेपार्ह काही नाही. तरी देखील त्या ठिकाणचा जो काही रक्षक आहे किंवा गाईड आहे तो जर का त्या मुलाला अडवत असेल तर हा खूप मोठा अपमान आहे, हा अन्याय आहे. या घटनेचा निषेधच केला पाहिजे. केवळ वसई किल्लाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यावरती जे काही गाईड आहेत, रक्षक आहेत ते खूप आरेरावीपणे वागतात, उर्मटपणे वागतात. त्यांना इतिहास माहिती नसतो, त्यांना त्या ठिकाणचा वारसा माहिती नसतो. असा वारसा ज्ञात नसणारे, अभिमान नसणारे, अस्मिता नसणारे लोक शिस्तीच्या नावाखाली, सुरक्षेच्या नावाखाली शिवप्रेमींना अडवत असतील तर ही बाब निषेधार्ह आहे, आक्षेपार्ह आहे. शिवप्रेमी म्हणून मी या घटनेचा निषेध करतो. अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेजी आपल्यासोबत होते आणि त्यांनी सुद्धा तीव्र निषेध या घटनेचा नोंदवलेला आहे. आता आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर. अविनाश अभ्यंकरजी, आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे. आधी मराठी बोलायला नकार दिला जात होता, मात्र आता मराठी बोलायला तर नकार दिलेलाच आहे. मात्र वसईच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतली एक व्यक्ती येते, तिलाही फोटो काढण्यापासून रोखलं जातं. इथपर्यंत या अमराठी लोकांची आता मजल गेलेली आहे. काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, हा जो मस्तवालपणा जो आहे त्या माणसाचा, जो कोणी तिथे रखवालदार होता, पहिलं त्याला तिकडनं हाकलवून द्या. कळलं का? इतर वेळेला तिथे ज्या काही गोष्टी घडत असतात, मद्यपान केलं जातं, धूम्रपान केलं जातं, किल्ल्याची विटंबना केली जाते, तेव्हा असतात कुठे आणि यांच्या एजन्सीत आहेत कुठे? हा छत्रपतींचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि जे महाराष्ट्रद्रोही दोन रखवालदार जे कोणी तिकडे आहेत त्यांना तातडीने तिकडनं हकालपट्टी करा आणि त्यांच्याकडनं आणि ती जी कोणी एजन्सी आहे त्यांच्याकडनं पहिली महाराष्ट्राची माफी मागायला सांगा. इतर वेळेला काय झोपलेले असतात की काय? याचा जितका निषेध करावा तेवढं कमी आहे. आज एखादी व्यक्ती उत्तम अशा छत्रपतींच्या वेशभूषेत जात असेल तर त्याला अडवायचं कारण काय? मग इतर वेळेला हे काय करत असतात? जेव्हा वरती जाऊन दारू प्यायली जाते, वरती जाऊन सिगरेट प्यायला जातात, इतर गोष्टी केल्या जातात, तेव्हा काय झोपलेले असतात की काय? आणि पहिल्यांदा तिकडे जी माणसं आहेत ना त्यांना पहिल्यांदा इतिहास समजतो का याची माहिती घ्या. कळलं का? त्यांना इतिहास माहिती नाही, काही माहिती नाही, कुठून तरी येतात आणि मराठी माणसावर दादागिरी करतात. मनसे म्हणून आम्ही खपवून घेणार नाही. पहिल्यांदा त्या संस्थेनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि हा जो कोणी तिथे रखवालदार त्याला तिकडनं तातडीने हाकलवून द्या. बदलू पण नका, ह्याला किल्ल्यावर सोडा, ह्याला कुठल्या गेटवर उभं करू नका. इतकी संताप आणणारी ही गोष्ट आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत. बरोबर, सिक्युरिटी गार्ड आपण आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबव. मैं तेरे को मान दिया ना हिंदी में बात करके, तो मेरे को तू सम्मान देना चाहिए ना महाराष्ट्र में. मराठी बोल के कितने सालों को तेरे को जॉब करके यहाँ पे
कितने साल हो गए? 2 साल हो गए। हाँ, मराठी क्यों नहीं सीखा? मराठी का नाही येत तुला? शिकेगा सर। कधी शिकणार? कधी शिकणार मराठी? हा, नाव दाखव जरा. ब्रिजेश कुमार गुप्ता. हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे, हा वसई फोर्टला असतो बरोबर, सिक्युरिटी गार्ड. हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय. याचं काय केलं पाहिजे? आणि बोलतो हक्काने मला मराठी येत नाही. देखिए अभी ओके, मला बोलले असं काय काय बोला? कोण बोलला? आता हे लोक काय बोलले ते ऐकत नाही. दादागिरी दाखवते आम्ही, दादागिरी नाही बोला ना. दाखवलेली आहे. नहीं तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना. नहीं सर सुनिए। पहिली गोष्ट, तुला मराठी बोलता येत नाही बरोबर. चल नाही येत, नाही येत, पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास. तुला किती असेल 3 मन? आता लक्षात ठेव, तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब असणं तर जावं तर लागणार. आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना इकडे देत नाहीत ना. वसई एकुडेही वसई फोर्ट, इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे. गड कशी तुटली, कपल काय करतात इथे, कुठचे कपल आपल्या आई बहिणी बरोबर येतात तर ठीक आहे, मानतो मी. पण आलतू फालतू कपल येतात तेव्हा तुमचे डोळे फुटतात. काय फुटतात? छत्रपती कळतो का तुम्हाला? छत्रपती कळतो? थांबवायचं नाही छत्रपतींना. फालतूगिरी करतोय आम्ही, फालतूगिरी करतोय. कपडे घालून काय दारू पितात तिथे मुलं? नहीं सर। नाही ना. मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं. त्याशिवाय इकडे यायचं ना आमच्याकडे.